शिवसेना आणि भाजपमधली शाब्दिक धुसफूस आता कार्यक्रमात देखील बघायला मिळतेय। कारण उद्धव ठाकरेंसोबतच्या कार्यक्रमाला आता भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दांडी मारल्याचं कळतंय। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, तुझ्याकडे काय तपशील? सेना भाजपमधलं हे वाकयुद्ध आता तिथपर्यंत सीमित न राहता ते रस्त्यावर आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून सेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या नेत्यांचे पुतळे जाळत आहेत, वृत्तपत्र जाळत आहेत आणि त्याचीच प्रचिती आता आज असलेल्या रेरोड इथल्या कार्यक्रमात ब्रिटानिया पंपिंग स्टेशनचं जे लोकार्पण आहे या ठिकाणी उद्धव ठाकरे, आशिष शेलार एका मंचावर असणार होते। परंतु काल शिवसेनेने जे चर्चगेटला आंदोलन केलं त्यामध्ये जे भाजपचे पक्षाध्यक्ष आहेत अमित शहा यांचं ज्या पद्धतीने चित्रीकरण करण्यात आलं, त्यांचे पोस्टर्स दाखवण्यात आले, त्यांना अपमानित करण्यात आले, याची दखल आता दिल्लीतल्या भाजपच्या नेत्यांनी घेतलेली आहे। गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि त्यानंतर संध्याकाळी भाजपच्या प्रदेश कार्यालयातनं प्रेस नोट सुद्धा काढून याचा निषेध करण्यात आला आणि त्याच्यानंतरच हा निर्णय घेण्यात आलेला आहे की आशिष शेलार या कार्यक्रमाला जाणार नाहीत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत एका मंचावर ते उपस्थित राहणार नाहीत। एक प्रकारे भाजपकडनं उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मंच शेअर न करून विरोधच दर्शवला जातोय। रेश्मा, निश्चित ऋत्विक, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल।